नमस्कार. ऑल इंडिया काउन्सिल फॉर प्रोफेशनल ट्रेनिंग अँड रिसर्च प्रायव्हेट लिमिटेड आयोजित आजचे वेबिनार एमपीएससी आणि यूपीएससी परीक्षेसाठी मार्गदर्शन. सक्षम अधिकारी हा कोणत्याही राज्य व्यवस्थेचा एक महत्वाचा असा आधारस्तंभ आहे. केंद्र सरकारच्या पातळीवर होणारी नागरी सेवा परीक्षा आणि राज्य सरकारच्या पातळीवरची राज्य सेवा परीक्षा यात काही साम्य आहेत. उदाहरणार्थ, या दोन्ही परीक्षांच्या माध्यमातून अधिकारी पातळीसाठी निवड होते. गट ए, अ, गट ब अशा दोन्ही पातळ्यांवरच्या अधिकारी पदांसाठी या परीक्षांमार्फत निवड केली जाते. या दोन्ही परीक्षा या पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि व्यक्तिमत्व चाचणी अशा 3 टप्प्यांमध्ये होतात. शासनाच्या प्रत्येक विभागातील पदभरतीसाठी त्या विभागात अशा प्रकारच्या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा होतच असतात. त्यापैकी काही मुख्य परीक्षा पाहिल्या तर यूपीएससी, एमपीएससी, स्टाफ सिलेक्शन, बँकिंग, रेल्वे, पोस्ट, संरक्षण दल, LIC वगैरे वगैरे. पण आज जी आपल्याला माहिती मिळणार आहे ती आहे एमपीएससी आणि यूपीएससी परीक्षा. मग आता एमपीएससी करावं की यूपीएससी करावं की दोन्ही करावं, या संदर्भात आपल्याला अधिक माहिती देण्यासाठी आज आपणाबरोबर उपस्थित आहेत डॉक्टर विवेकानंद जाधवर, जे नाशिकचे डेप्युटी कमिशनर्स आहेत. कस्टम्स, सेंट्रल जीएसटी, नार्कोटिक्स डिपार्टमेंट ऑफ रेव्हेन्यू, मिनिस्ट्री ऑफ फायनान्स, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, सर्व्हिस अलॉटेड टू इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसेस IRS. यूपीएससी 2013 एक्झामिनेशन आणि ऑल इंडिया रँक सरांचा 799. आज आपल्याला एक्झाम्स, यूपीएससी, एमपीएससी परीक्षा आणि त्याच्या मार्गदर्शन, त्या परीक्षेत कसा सराव करावा, त्या परीक्षेसाठी काय अभ्यास करावा आणि त्या परीक्षेसाठी कसे प्रयत्न असावेत आणि किती महत्वाकांक्षा असाव्यात, या सर्वाची माहिती आपल्याला सर देणार आहेत. पण तत्पूर्वी महत्वाकांक्षा असणे वा ध्येयवादी असणे गैर बिलकुल सुद्धा नाही. पण करिअरच्या वाटेवर नेमके काय साध्य करायचे आहे याविषयीची स्पष्टता व ते साध्य करण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्नांची साथ हे खूप महत्वाचं आहे. आणि याचीच माहिती आज आपणास देतील श्री डॉक्टर विवेकानंद जाधवर सर. नमस्कार. सर्वप्रथम कालच दसरा झालेला आहे, तर मी सगळ्यांना दसऱ्याच्या बिलेटेड शुभेच्छा देतो. आणि आज मला जी काही ऑपॉर्च्युनिटी आयोजकांनी इथे अवेलेबल करून दिली की नवीन जनरेशन सोबत संपर्क करण्याची आणि त्यांना स्पर्धा परीक्षेबद्दल गाईड करण्याची, त्याबद्दल मी आयोजकांचं आणि जे याच्या ऑर्गनायझेशन मध्ये त्यांना सपोर्ट करणारे असतील त्यांचं मी एक मनापासून आभार व्यक्त करतो. मित्रांनो, मी सुरुवातीला तुम्हाला अगदी स्पर्धा परीक्षेच्या जगाबद्दल किंवा ग्रॅज्युएशन नंतर आपल्या मनात जे काही डाऊट असतात आणि जिथून आपले हे स्पर्धा परीक्षेकडे कल निर्माण होतो त्याचं बॅकग्राऊंड काय असतं आणि आपण कसे त्या क्षेत्राकडे अट्रॅक्ट होतो त्याच्याबद्दल मी थोडंसं सांगेन. म्हणजे ओव्हरऑल आपण एक करिअरची दिशा कशी ठरवतो त्याच्याबद्दल मी थोडंसं बेसिक सांगेन. ज्यावेळी आपण 11वी-12वीच्या टप्प्यावरती असतो, म्हणजे हायर सेकंडरी एज्युकेशनच्या टप्प्यावरती, तर बऱ्याचदा आपल्याला म्हणजे आपल्या डिसिजन वरती किंवा सायन्सची काही मुलं असतील, आर्ट्सची काही मुलं असतील, कॉमर्सची काही मुलं असतील, या गोष्टींवरती काही प्रमाणात तरी पॅरेंट्सचा इन्फ्लुएन्स असतो की आपल्याला म्हणजे ठीक आहे, माहित नसतं की पुढे काय कशाला आपल्याला आवड आहे किंवा आपल्याला कोणत्या क्षेत्रामध्ये करिअर करायला आवडेल. त्याच्यामध्ये थोडासा कल असतो पण त्याच्याबद्दलची डिटेल मॅच्युरिटी नसते किंवा त्याच्याबद्दल आपल्याला डिटेल माहिती नसते की काय पुढे आहे, आपल्याला तो जॉब करायला आवडेल की नाही किंवा आपलं त्या एका पर्टिक्युलर क्षेत्रामध्ये आपल्याला आयुष्यभर करिअर करता येईल की नाही. 11वी-12वीला थोडासा काही प्रमाणात पॅरेंट्स, नातेवाईकांचा थोडासा इम्पॅक्ट असतो त्या गोष्टीवरती. फायनली तुम्ही 12वीची परीक्षा क्लिअर झाल्यानंतर पुन्हा एकदा तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये
ग्रॅज्युएशनसाठी तुमचं करिअर घडवण्यासाठी जाता. त्याच्यामध्ये सगळ्यात महाराष्ट्रामध्ये पॉप्युलर असलेले 2 क्षेत्र आहेत, ते म्हणजे मेडिकल, इंजिनिअरिंग. आणि जर या 2ला तुम्हाला नाही ऍडमिशन मिळालं, तर मग बाकीचे ऑप्शन्स आपल्याकडे अवेलेबल होतात. काही मुलं IIT, IIM म्हणजे MBA, स्कूलिंग ह्याच्याकडे पण अट्रॅक्ट होतात. आणि बाकीचे मग BSc ऍग्री असतील, BSc असेल, BA असेल, कॉमर्स असेल, या सगळ्या फील्डकडे अट्रॅक्ट होतात. तोपर्यंत बिलकुलच म्हणजे काही फार काही आपल्या लाईफमध्ये टर्निंग पॉइंट येण्यासारखं किंवा लाईफ काही चेंज होण्यासारखं असं काही घडत नसतं. पण ज्यावेळी आपण कॉलेज लाईफच्या निमित्ताने, ग्रॅज्युएशनच्या निमित्ताने बाहेर पडतो, इंडिपेंडेंटली थोडं राहायला सुरुवात करतो, तोपर्यंत आपलं मला वाटतं वयाची 18 वर्षे पण पूर्ण झालेली असतात. थोडीफार स्वतःची समज, स्वतःच्या आवडीनिवडी, स्वतःच्या करिअर बद्दलचे प्रिफरन्सेस हे कुठे ना कुठेतरी आपल्या मनामध्ये डिसाईड व्हायला सुरुवात होते. जसं मी माझं एक्झाम्पल सांगेल, आज मला तुम्ही इन्व्हाइट केलेलं आहे. 12वी पर्यंत मला म्हणजे एवढंच माहित होतं की मला मेडिकलला ऍडमिशन मिळवायचंय, मला डॉक्टर व्हायचंय. त्यानुसार मी एफर्ट घेतले, त्यानुसार प्रयत्न केले आणि माझा BMS ला नंबर लागला. मुंबईमध्ये आर्य पोद्दार मेडिकल कॉलेज मधून मी BMS कम्प्लीट केलं. पण या ग्रॅज्युएशनच्या टप्प्यामध्ये ज्यावेळी माझं ग्रॅज्युएशन चालू होतं, त्यावेळी जे काही मला तिथे एक्सपोजर मिळालं, जिथे काही मी अनेक लोकांच्या संपर्कात आलो, त्यामुळे त्यावेळी मला असं स्वतःला जाणवत होतं की ठीक आहे, डॉक्टर हे पण खूप चांगलं फील्ड आहे, खूप नोबल प्रोफेशन आहे, बिलकुल चांगलं आहे. पण त्यापेक्षाही वेगळं पण माझं आयुष्यभर मला डॉक्टर म्हणून जगण्यापेक्षा मला वेगळं काहीतरी आणि खूप मोठ्या प्रमाणावरती काहीतरी करायला आवडेल. आणि तिथून पुढे माझी अशी थिंकिंग डेव्हलप झाली की नाही, मला काहीतरी करायचंय. पण काय करायचंय? या सगळ्या ज्यावेळी मग मी वेगवेगळे क्षेत्र एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न केला की आपण ग्रॅज्युएशन नंतर काय काय करू शकतो. मग त्यावेळी बरेचसे एकतर पोस्ट ग्रॅज्युएशन होतं मेडिकल फील्डमध्येच, होते, MBA होते, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सचा एक ऑप्शन होता. पण मला याच्यामध्ये एकच गोष्ट वाटत होती की नाही, मी स्पर्धा परीक्षा क्लिअर करून मी प्रशासनामध्ये, राज्य प्रशासनामध्ये किंवा केंद्रीय प्रशासनामध्ये, भारत सरकार किंवा महाराष्ट्र शासनमध्ये मी तिथे उत्तम रीतीने काम करू शकतो आणि मला ते काम करायला आवडेल. त्यामुळे मग तिथून पुढे माझ्या डोक्यात एक आयडिया किंवा म्हणजे मग त्या दृष्टीने मी स्पर्धा परीक्षांचा विचार करण्यास सुरुवात केली. म्हणजे स्पर्धा परीक्षेसाठी काय करावं लागेल किंवा मला एक ग्रॅज्युएशन नंतर कोणत्या विषयांचा अभ्यास करावा लागेल, कुठे मला त्याचं गायडन्स घ्यावं लागेल आणि माझ्यामध्ये काय तसे चेंजेस करावे लागतील की जे स्पर्धा परीक्षा करण्यासाठी गरजेचे आहेत. तर त्याचबद्दल मला वाटतं की आज जे काही आपले दर्शक आहेत त्यांच्या किंवा स्टुडंट्स आहेत, माझे मित्रमैत्रिणी आहेत, त्यांच्या मनामध्ये सेम क्वेश्चन्स असू शकतात, सेम डाऊट्स असू शकतात. तर मी थोड्याफार प्रमाणात माझ्या पद्धतीने मला जेवढं काही तुम्हाला याच्याबद्दल गायडन्स करता येईल तेवढं मी आज करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात बेसिक गोष्ट आहे, बऱ्याच मुलांना की ग्रॅज्युएशन करत असतानाच पहिल्या दुसऱ्या वर्षानंतर प्रश्न पडतो की आता काय पुढे. म्हणजे ठीक आहे, माझं ग्रॅज्युएशन तर होईल, पण आता मला पुढे काय करायचंय. बरेच मुलं ह्याच्यामध्ये खूप कन्फ्युज असतात आणि ग्रॅज्युएशन केल्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन काही लोक करतात, काही जण म्हणजे नाविलाज काय करायचं पुढे म्हणून स्पर्धा परीक्षेच्या मागे लागतात, MPSC UPSCच्या तयारीला लागतात, पण तरी पण ते कन्फ्युज असतात की काय करायचं हे डिसाईड नसतं झालेलं. पण असं कन्फ्युजन मध्ये न राहता तुम्ही तुमच्या ग्रॅज्युएशनचं सेकंड इयर किंवा थर्ड इयर ह्याच्यामध्ये हे निश्चित करा की तुम्हाला पुढे काय करायचंय. त्या दृष्टीने तुम्ही ऑप्शन्स एक्सप्लोर करायला सुरुवात करा. तुमच्या मित्रांशी किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये जे तुमचे गाईड करणारे लोक असतील, काही टीचर्स असतील, त्यांच्याशी डिस्कस करा की तुम्ही काय करू इच्छिता. आणि तुमचं ग्रॅज्युएशन होईपर्यंत तुम्ही या गोष्टीवरती एक तुम्हाला इन्क्लिनेशन आपोआप येईल की तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या स्वतःची लाइकिंग काय आहे, तुम्हाला आयुष्यभर कोणतं करिअर करायला आवडेल. हे
हे करणं खूप गरजेचं आहे. माझं असं म्हणणं आहे की ग्रॅज्युएशन हे तुम्ही पूर्णपणे डिवोशनने करा. ग्रॅज्युएशन मध्ये तुम्हाला पूर्ण डेडिकेशन करा. तेव्हा अगदी 100% त्यावेळी स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात करण्याची किंवा त्याच्या पुढे झोकून देण्याची त्यावेळी काही गरज नसते. त्यावेळी तुम्ही एक बेसिक इन्फॉर्मेशन घेऊ शकता, बेसिक प्रिपरेशन, न्यूजपेपर वाचणं वगैरे हे सगळं करू शकता. पण तुमचं ग्रॅज्युएशन हे व्यवस्थित होणं आणि चांगलं होणं हे खूप गरजेचं आहे. कारण बऱ्याचदा स्पर्धा परीक्षेच्या मुलाखतीमध्ये ग्रॅज्युएशनच्या रिलेटेड प्रश्न विचारतात. तिथे मग तुमची त्रिधा तिरपीट नको उडायला किंवा तिथे कन्फ्युजन नको. त्यामुळे ग्रॅज्युएशन व्यवस्थित करा आणि त्याचबरोबर थोडासा वेळ देऊन तुम्ही कन्सल्ट करून इतरांशी काही चर्चा करून आणि स्वतःचं मन सगळ्यात महत्वाचं ह्याच्यामध्ये डिसाइडिंग फॅक्टर हे तुमचं स्वतःचं इन्क्लिनेशन, स्वतःची आवड हे कोणत्या बाजूला आहे ते बघून तुम्ही क्षेत्र निश्चित करा. पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं असेल तर पोस्ट ग्रॅज्युएशन करा, ते उत्तमच असतं कधीही. तर पोस्ट ग्रॅज्युएशन करा आणि सायमल्टेनियस तुमचं करिअरची पुढची दिशा निश्चित करा. आता मी तुम्हाला आपला जो आजचा विषय आहे त्या डायरेक्ट त्या टॉपिक वरती येतो. जे मुलं स्पर्धा परीक्षा करण्याच्या म्हणजे इच्छुक असतील किंवा त्यांचा इन्क्लिनेशन त्या बाजूला असेल, त्यांनी आता मग ह्या टप्प्यामध्ये काय करायला पाहिजे? लगेच सुरू करायला पाहिजे की वेट करायला पाहिजे, काही क्लास जॉईन करायला पाहिजे, असे बरेचसे त्याच्यामध्ये त्यांना क्वेश्चन्स रेज होऊ शकतात. किंवा म्हणजे ही एक्झामच काय असते, त्यासाठी काय प्रिपेअर करावं लागतं, किती अभ्यास करावा लागतो आणि ह्याच्यासाठी सोर्सेस किंवा रिसोर्सेस आपल्याला कुठे मिळतील, हे ते सगळे क्वेश्चन्स असू शकतात. मित्रांनो, ह्याच्यामध्ये मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की बऱ्याच आता वेगवेगळ्या क्षेत्रातली मुलं असतात. आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, मेडिकल, इंजिनिअरिंग, MBA सगळ्या प्रकारचे ग्रॅज्युएशनची मुलं असतात. त्यांना पहिला प्रश्न हा पडतो की ह्या एक्झामसाठी, MPSC किंवा UPSCच्या एक्झामसाठी आपण इलिजिबल असतो का, किंवा कोण इलिजिबल असतं. तर ह्या गोष्टीचं मी आता क्लॅरिफिकेशन देतो तुम्हाला की स्पर्धा परीक्षा MPSC असू द्या किंवा UPSC असू द्या, याच्यासाठी मिनिमम क्वालिफिकेशन आहे ग्रॅज्युएशन. UPSC किंवा MPSCच्या नोटिफिकेशन मध्ये क्लिअरली मेन्शन केलेलं असतं की कोणत्याही रिकग्नाइज युनिव्हर्सिटीची डिग्री ही तुम्हाला एक्झामसाठी सफिशियंट असते. त्यामुळे इथे सगळे प्रश्न तुमचे सॉल्व्ह होतात. तुमच्याकडे कोणत्याही ग्रॅज्युएशनची डिग्री असेल, मेडिकल असेल, इंजिनिअरिंग असेल, BA असेल, कॉमर्स असेल, BSc ऍग्री असेल किंवा आर्किटेक्चर असेल, कोणतीही असेल, ती इथे तुम्हाला पुरेशी असते. त्यामुळे तुम्ही त्याच्या बाबतीत निश्चिंत राहा. दुसरा प्रश्न आहे की नेमकं ह्या एक्झाम असतात काय, UPSC काय असते आणि MPSC काय असते, याच्यामधून सिलेक्शन करायचं काय. याच्यासाठी मी तुम्हाला एक सिंपल एक्झाम्पल देतो. आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये एक फॅमिली असते, आपली फॅमिली असते. त्याच्यामध्ये एक कोणीतरी एक कुटुंब प्रमुख असतो. आपले आई किंवा घरातल्या ज्या काही असतात घरचं काम करणाऱ्या किंवा जॉब करणाऱ्या असतील. काही लोक इन्कम सोर्स जनरेट करतात किंवा आपल्याला घराला आणून देतात. घराचा जो आपल्याला बेसिक मेंटेनन्स लागतो, की किराणा लागतो, भाजीपाला लागतो, कोणी आजारी पडलं की आरोग्याच्यासाठी काही लागतं, एज्युकेशनसाठी पैसा लागतो किंवा भविष्यातल्या गुंतवणुकीसाठी पैसा लागतो. तर घरातला प्रत्येक व्यक्ती ही जबाबदारी पार पाडत असतो. हेच मोठ्या प्रमाणात राज्य आणि देशाच्या बाबतीत होतं. देशासाठी, जिल्ह्यासाठी, तालुक्यासाठी, राज्यासाठी हे काम करणारे काही जे लोक असतात, त्या कुटुंबाचा घटक असतात, तर त्यांनाच आपण डिस्ट्रिक्ट कलेक्टर म्हणतो, की जो आपल्या सगळ्या ऍडमिनिस्ट्रेशनचं काम बघतो ओव्हरऑल, त्या जिल्ह्याचा कुटुंब प्रमुख. IPS जे असतात, तर ते लॉ अँड ऑर्डर, की सगळं सुरक्षित राहायला पाहिजे जिल्हा वगैरे, त्याचं काम बघतात. रेव्हेन्यू सर्व्हिस, इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस, हे आपलं घर चालण्यासाठी टॅक्सेस गोळा करणं आणि गव्हर्नमेंटच्या तिजोरीमध्ये ते जमा करणं, लोकांवरती म्हणजे वॉच ठेवणं की लोक प्रामाणिकपणे कर भरतायत की नाही, याचा पूर्ण ते काम बघतात. तर असं प्रत्येक काम करणे, आरोग्य व्यवस्थेसाठी डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर असतात. फॉरेस्टचे सगळे रिलेटेड काम बघण्यासाठी इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसचे लोक असतात. तर थोडक्यात हे जबाबदारी घेणारी
एक कायम यंत्रणा राज्याच्या प्रत्येक ठिकाणी, राज्य सरकारमध्ये असते, मंत्रिमंडळ असतं, विभाग असतात, जिल्हे असतात, तालुके असतात. ह्या प्रत्येक ठिकाणी अशा काही लोकांची आपल्याला गरज असते. आणि ह्या लोकांना इथे काम करण्यासाठी त्यांना काहीतरी स्पेशालिस्ट नॉलेजची किंवा त्याच्या नॉलेजची गरज असते, की कसं चालतं प्रशासन, जिल्हा चालवायचा, तालुका चालवायचा, म्हणजे कसं चालवायचा. काहीतरी आपले राज्यघटना असते, प्रत्येक क्षेत्राचे कायदे असतात, कानून असतात, त्याचा अभ्यास करणं गरजेचं असतं. आणि या स्पर्धा परीक्षांमध्ये आपल्याला एक बेसिक आयडिया कळायला पाहिजे. आपल्या देशाची बेसिक आयडिया कळायला पाहिजे, आपल्या राज्याची बेसिक आयडिया कळायला पाहिजे आणि ह्या कायद्यांचं कसं इम्प्लिमेंट करायचं तिथे गेल्यानंतर. त्यासाठी हा ट्रेनिंग हा पुढचा भाग असतो. तर मी तुम्हाला हे सांगितलं की ह्या स्पर्धा परीक्षा म्हणजे का असतात किंवा कोणासाठी असतात, कशासाठी गरजेचे असतात, हे ऑफिसर काम काय करतात, हे तुम्हाला या टप्प्यात कळणं खूप गरजेचं आहे. कारण बऱ्याच लोकांना स्पर्धा परीक्षेची तयारी तर करतात, पण माहितच नसतं की IAS काम काय असतं, IPSचं काम काय असतं, IRSचं काम काय असतं, तहसीलदारचं काम काय असतं, DYSPचं काम काय असतं. त्यामुळे ते कन्फ्युज असतात की काय करायचंय हेच क्लिअर नसतं. तर थोडक्यात आपल्याला हे सांभाळायचंय. कायदे आणि कायदे नियम ह्यांच्या राज्यघटना याच्या आधारावर चालवायचं. तर सगळ्यात आधी मी तुम्हाला मग ह्याच्यासाठी एक केंद्र सरकार म्हणजे भारत सरकार त्याच्यातर्फे एक परीक्षा घेतली जाते. त्याचं नाव आहे UPSC, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन. तर ह्या एक्झाम बद्दल मी सुरुवातीला तुम्हाला थोडी बेसिक माहिती देईल. UPSC या एक्झाम मध्ये UPSCच्या एक्झाम मध्ये 3 टप्प्यात एक्झाम होते ही. एक असते पूर्व परीक्षा, एक असते मुख्य परीक्षा आणि एक असते मुलाखत. हे 3 टप्पे मिळून एक एक्झाम पूर्ण होते. एक्झामचा एक टप्पा पूर्ण होता आणि ही एक्झाम 1 वर्ष चालते. त्या परीक्षेची पूर्व परीक्षा ही साधारण मे-जून महिन्यामध्ये होते आणि मे-जून महिन्यामध्ये पूर्व परीक्षेला साधारण भारतातून आज म्हणजे आजकालचा ह्या 2-3 वर्षामध्ये जर आपण स्टडी केला तर 8 ते 10 लाख लोक अपियर होतात. या पूर्व परीक्षेमध्ये तुम्हाला 2 पेपर कंपल्सरी असतात. सगळ्यांना ते सारखे असतात, कंपल्सरी असतात. त्याच्यामध्ये जनरल स्टडीज नावाचा एक विषय असतो. त्याच्यामध्ये तुम्हाला 200 मार्क्स असतात आणि 100 क्वेश्चन्स असतात. आणि दुसरा पेपर असतो तो CSAT नावाचा असतो, तो ऍप्टिट्यूडचा पेपर असतो. तो पण 200 मार्काचा असतो, पण त्याच्यामध्ये 80 प्रश्न असतात. आता पहिल्या पेपरमध्ये जनरल स्टडीजच्या पेपरमध्ये तुम्हाला इतिहास, भूगोल, राज्यघटना किंवा राज्यशास्त्र, विज्ञान आणि तंत्रज्ञान, चालू घडामोडी याचा तुम्हाला एक बेसिक स्टडी लागतो. या विषयांचा हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, सायन्स अँड टेक्नॉलॉजी, इकॉनॉमिक्स आणि करंट अफेअर्स ह्या गोष्टींचं तुम्हाला बेसिक नॉलेज, कन्सेप्च्युअल प्रश्न, फॅक्च्युअल प्रश्न ह्याच्यामध्ये विचारले जातात. ह्याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग पण असते. दुसरा जो पेपर आहे तो आहे CSAT. UPSC मध्ये हा जस्ट हा क्वालिफाईंग पेपर आहे. त्याच्यामुळे तुम्हाला फक्त पास व्हावं लागेल, पण त्याचे मार्क एक्झामच्या स्कोर मध्ये पकडणार नाही. CSAT म्हणजे काय? आपण लहानपणापासून बुद्धिमत्ता चाचणी वगैरेचे पेपर सोडवतो. CSAT हे त्याच थोडंसं एक्सपांडेड व्हर्जन आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला कॉम्प्रिहेन्शन, डिसिजन मेकिंग, इंटरपर्सनल स्किल्स आणि मेंटल ॲबिलिटी आणि बेसिक न्यूमरसी म्हणजे एज, ऍव्हरेज या साधारण विषयावरती प्रश्न विचारले जातात. पूर्व परीक्षेमधून साधारण UPSCचा एक क्रायटेरिया आहे की मुख्य परीक्षेला किती मुलांना सिलेक्ट करायचं. तर त्या क्रायटेरियानुसार साधारण 15 ते 20 हजार ज्या त्या वर्षी जेवढ्या सीट असतील त्याच्या काही एका रेशोमध्ये 13 पट, 14 पट, 15 पट प्रमाणामध्ये मुलं सिलेक्ट केले जातात. म्हणजे साधारण आपण 15,000 पकडू. म्हणजे 8 ते 10 लाख लोकांमधून 15,000 मुलांना मुख्य परीक्षेची संधी मिळते. आता मुख्य परीक्षा ही खूप डिस्क्रिप्टिव्ह आणि लेंदी परीक्षा असते.
साधारण पूर्व परीक्षेच्या नंतर 3-4 महिन्यानंतर युपीएससी शेड्यूल नुसार ती होते. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर मध्ये साधारण एक्झाम होते. तर या परीक्षेमध्ये तुम्हाला एक इंग्लिश लँग्वेजचा एक कंपल्सरी पेपर असतो. एक तुमची जी मातृभाषा असेल किंवा तुमची जी रिजनल लँग्वेज असेल, समजा महाराष्ट्रीयन मुलं असेल तर मराठी लँग्वेज असेल, त्याचा एक पेपर असतो. हे 200-200 मार्कचे दोन्ही पेपर असतात. याच्यामध्ये पण तुम्हाला एसे असतो, रिडिंग कॉम्प्रिहेन्शन असतं, प्रिसिज रायटिंग असतं, ट्रान्सलेशन असतं, ग्रामर आणि बेसिक लँग्वेज असतात. तर हे साधारण 12 तुमचं जे 12वीचं जे इंग्लिश असतं तर त्या लेवलचा ह्याच्यामध्ये युपीएससीने मेन्शन केलेलं आहे की तुम्हाला त्या लेवलचं इंग्लिश आणि मराठी म्हणजे रिजनल लँग्वेज तुम्हाला ते 2 पेपर द्यावे लागतात. त्याच्यानंतर युपीएससीने 2013 पासून जीएस म्हणजे जनरल स्टडीज ह्या विषयाचे डिस्क्रिप्टिव्ह, आपण प्रिलिमला पण जीएस बघितलं, पण प्रिलिमचं जे जीएस असतं ते ऑब्जेक्टिव्ह असतं, म्हणजे मल्टिपल चॉईस टाईप त्याच्यामध्ये क्वेश्चन्स असतात, एमसीक्यूज असतात. पण मेन्सला जे सगळे पेपर असतात, युपीएससीच्या मेन्सला जे सगळे पेपर असतात ते डिस्क्रिप्टिव्ह असतात. त्याच्यामध्ये तुम्हाला लिहावं लागतं, म्हणजे अनालिसिस करावं लागतं, क्वेश्चनचे आन्सर्स लिहावे लागतात. इंग्लिश आणि मराठीच्या पेपर बद्दल बोललो. त्याच्यानंतर तुम्हाला जीएसचे 4 पेपर असतात. पेपर 1, पेपर 2, पेपर 3 आणि पेपर 4. याच्यामध्ये हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स आणि एथिक्स हे प्रत्येक पेपरमध्ये त्यांनी डिवाइड केलेलं आहे. युपीएससीच्या किंवा युपीएससीच्या वेबसाईटवर सिलेबस अवेलेबल आहे डिटेल, तो तुम्ही बघू शकता. मी आता त्याच्यामध्ये फार डिटेल जात नाही, मी तुम्हाला जस्ट एक ब्रॉड आयडिया देतो या एक्झामची. 4 जीएसचे पेपर असतात. याशिवाय तुम्हाला मुख्य परीक्षेसाठी एक ऑप्शनल सब्जेक्ट सिलेक्ट करावा लागतो. ऑप्शनल सब्जेक्ट म्हणजे युपीएससीने एक लिस्ट दिलेली आहे विषयांची, त्याचा तुम्हाला थोडं डिटेल्ड आणि डीप स्टडी करावा लागतो. त्याचे तुम्हाला 2 पेपर असतात, पेपर 1 आणि पेपर 2. मग ते तुम्हाला ती तुमची चॉईस आहे की तुम्हाला ते कोणते सब्जेक्ट घ्यायचे. युपीएससीने दिलेल्या लिस्ट मधून कोणते सब्जेक्ट घ्यायचे, तुम्हाला कोणते सब्जेक्ट आवडतात, तुम्हाला कोणत्या सब्जेक्टमध्ये डीप स्टडी करायला आवडेल, याचा विचार करून तुम्ही स्वतः तो सब्जेक्ट घेऊ शकता. त्याला ऑप्शनल सब्जेक्ट नावच दिलेलं आहे. ते ऑप्शनल आहे, दॅट इज ऑप्शनल, कंपल्सरी नाहीये. या आधी सांगितलेले 4 जीएसचे आणि इंग्लिश आणि रिजनल लँग्वेज हे कंपल्सरी असतात सगळ्यांनाच. ऑप्शनल सब्जेक्ट समजा माझा हिस्ट्री होता, दुसऱ्या कोणाचा तरी जिओग्राफी असेल, सोशियोलॉजी असेल, फिलॉसॉफी असेल, इव्हन मेडिकल सायन्स असेल, इंजिनिअरिंगचा कोणता सब्जेक्ट असेल, हे सगळं डिपेंड्स आहे, कम्प्लिटली तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्हाला कोणता सब्जेक्ट हा स्टडी करायला आवडेल. ही डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम असते. सपोज आपण 15,000 मुलांनी मेन्स दिली, मुख्य परीक्षा दिली. युपीएससीच्या क्रायटेरियानुसार समजा त्या परीक्षेमध्ये जितक्या सीट्स अवेलेबल असतील, समजा 1,000 सीट्स अवेलेबल आहेत पर्टिक्युलर इयरसाठी, तर त्याच्या 2.5 ते 3 पट मुलं इंटरव्ह्यूला बोलवतात. म्हणजे 15,000 मुलांपैकी साधारण 1,000 असतील तर किती, 2.5 ते 3,000 मुलांना इंटरव्ह्यूला बोलवतात. इंटरव्ह्यू आपण कॉमन लँग्वेज मध्ये बोलतो. त्याच्यासाठी पर्सनॅलिटी टेस्ट हे जास्त सुटेबल नाव आहे. पर्सनॅलिटी टेस्ट मध्ये तुम्हाला स्वतःला युपीएससीच्या पॅनल पुढे जावं लागतं, दिल्लीमध्ये धोलपूर हाऊसला. तिथे युपीएससीचे जे मेंबर असतात त्यांचं एक कमिटी असते, साधारण नॉर्मली 5 मेंबर असतात त्याच्यामध्ये, म्हणजे 5 लोकांचं पॅनल असतं. तिथे तुम्हाला तुमचं बेसिक पर्सनॅलिटी टेस्ट आहे की म्हणजे तुम्ही कसं बोलता, कसं रिॲक्ट करता, तुमचे वेगवेगळ्या विषयावरचे व्ह्यू काय आहेत, तुम्ही कसं अनालिसिस करता, तुमची थिंकिंग कशी आहे आणि तुमचा किती कॉन्फिडन्स आहे, या गोष्टी साधारणपणे तिथे चेक केल्या जातात. आणि युपीएससी मध्ये हा साधारण 275 मार्कचा पार्ट आहे. त्यामुळे हा अत्यंत महत्वाचा आणि इम्पॉर्टंट पार्ट आहे इंटरव्ह्यू. अशी टोटल 2025 मार्कची युपीएससीची मुख्य आणि इंटरव्ह्यू असते. ज्यावेळी फायनल लिस्ट लागते युपीएससीची, 1,000 मुलं जी सिलेक्ट होतात, त्याचं सिलेक्शन हे मुख्य परीक्षेचे मार्क प्लस इंटरव्ह्यूचे मार्क या दोघांची टोटल होऊन मग फायनल मेरिट लिस्ट बनते. आणि त्याच्यामध्ये तुमचं जसं चॉईस असेल, IAS, IPS, IRS किंवा IRTS, रेल्वे, त्याच्यामध्ये खूप सर्व्हिसेस असतात. ग्रुप ए आणि ग्रुप बी च्या सर्व्हिसेस असतात.
तुमचा प्रिफरन्स आणि तुमचं मेरिट रँक याच्यानुसार तुम्हाला सर्व्हिस अलोकेट केली जाते. ही सर्व्हिस अलोकेट केल्यानंतर आता युपीएससी ही जी बॉडी आहे त्याच्यामध्ये आपण क्लास 1 जे म्हणतो आपण कॉमन लँग्वेज मध्ये तुम्ही ऐकलं असेल, क्लास 1च्या पोस्ट असतात त्या. क्लास 1 किंवा ग्रुप ए आणि काही प्रमाणात ग्रुप बी ह्या पोस्ट त्याच्यामधून भरतात. म्हणजे आपण जे नॉर्मली ऐकतो IAS, IPS, IRS, IFS ह्या सगळ्या ज्या पोस्ट आहेत त्या एकाच एक्झाम मधून भरल्या जातात आणि तुमच्या रँक आणि तुमची चॉईस याच्यानंतर सर्व्हिस अलोकेशन होतं. सर्व्हिस तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर सगळ्यांना बऱ्यापैकी माहित असतं की तुमचं कॉमन एक ट्रेनिंग होतं सगळ्या सर्व्हिसेसचं, फाउंडेशन ट्रेनिंग म्हणतो आपण त्याला. 3 महिन्याचं ते 3.5 महिन्याचं साधारण असतं ते मसुरीला होतं किंवा अजून काही ठिकाणी भारत सरकारच्या काही संस्था आहेत तिथे होतं. हे ट्रेनिंग झाल्यानंतर तुमच्या सर्व्हिस अलोकेशननुसार भारताच्या वेगवेगळ्या भागामध्ये अकॅडमीज आहेत, नॅशनल अकॅडमीज, त्या स्पेशलायझेशनसाठी. तिकडे तुमचं साधारण 1.5 ते 2 वर्ष हे ट्रेनिंग होतं आणि फायनली तुमची त्या रिस्पेक्टिव्ह डिपार्टमेंटमध्ये पोस्टिंग होते. हा सगळा प्रवास हा युपीएससीचा जरी तुम्हाला ऐकायला सिंपल वाटत असेल, अगदी म्हणजे एनकरेजिंग वाटत असेल, मोटिवेशन वाटत असेल, पण इट इज म्हणजे मी म्हणेल की हा खरंच खूप डेडिकेशनचा आणि तुम्हाला हार्डवर्कचा त्याच्यामध्ये खूप मोठा रोल आहे. तुम्हाला हे एक्झाम क्लिअर करायचे असेल तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला डिसाईड करावं लागेल की मला स्पर्धा परीक्षेच्या तयारीला जायचंय, मला ह्या ज्या सर्व्हिसेस आहेत ह्याच्यामध्ये जॉब करायला आवडेल आणि मी हे करणार आहे. फर्स्ट तुमचं डिसिजन व्हायला पाहिजे, म्हणजे तुमचं गोल फिक्स व्हायला पाहिजे की नाही मला आता स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचा आहे. एकदा डिसाईड झालं की मग ह्या स्पर्धा परीक्षेसाठी काय काय लागतं, काय करावं लागतं, जसं मी आता ह्या 3 टप्प्यात एक्झाम मध्ये सांगितलं. ह्या 3 टप्प्यावरती आपल्याला काय रिसोर्सेस लागतात, कोणते बुक्स रेफर करावे लागतील, कोणते कोचिंग करावे लागेल, करण्याची गरज आहे की नाही, हे सगळं दुसऱ्या टप्प्यात येतं तुमच्या. इथे तुम्हाला डिसाईड करावं लागेल की नाही आता मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणार आहे. मग युपीएससीच्या वेबसाईट वरती तुम्ही जस्ट पाठीमागच्या क्वेश्चन पेपर बघा, सिलेबस बघा. तुम्ही सेल्फ स्टडी पण करू शकता किंवा जर तुम्हाला वाटत असेल की माझा सेल्फ स्टडी वरती फारसा कॉन्फिडन्स नाही किंवा वेळ जाईल त्याच्यामध्ये खूप, तर तुम्ही एखादा कोणताही कोचिंग क्लास लावू शकता, कोचिंग क्लास बिलकुल जॉईन करू शकता. आता महाराष्ट्रामध्ये पण बरेचसे कोचिंग क्लास अवेलेबल आहेत. मला वाटतं आजकाल आता कोरोना नंतर बरेचसे ऑनलाईन प्लॅटफॉर्म पण अवेलेबल आहेत. तर प्रत्येकाने आपापल्या फायनान्शियल कंडिशन नुसार किंवा आपल्या अभ्यासाच्या तयारीनुसार क्लास लावायचा की नाही हे डिसिजन घेऊ शकतो. पण क्लास लावायलाच पाहिजे आणि त्याच्याशिवाय काही होणार नाही असं अजिबात नाही. हा एक्सक्लुझिव्ह तुमचा चॉईस आहे. तुम्ही कोणताही क्लास केला, कितीही चांगला क्लास केला तरी तुमच्या स्वतःच्या हार्डवर्क शिवाय, तुमच्या स्वतःच्या डेडिकेशन शिवाय सॉरी ही परीक्षा क्लिअर करणं तसं खूप कठीण आहे. त्यामुळे तुम्हाला पहिल्यांदा गोल फिक्स करावा लागेल, या एक्झामसाठी लागणारे रिसोर्सेस आणि त्यांचे बेसिक जे बुक्स वगैरे आहेत ते गॅदर करून त्याची स्टडी करायला पाहिजे. एक तर प्रचंड तुम्हाला पेशन्स ठेवायला पाहिजे त्या एक्झाम मध्ये. तुम्हाला पेशन्सने, डेडिकेशनने अभ्यास करावा लागेल आणि हार्डवर्क करण्याची तुमची तयारी असली पाहिजे. तर दुसरी एक महत्वाची एक्झाम आहे आपल्याकडे MPSC, म्हणजे महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन. जसं आता भारत सरकार आहे तसेच आपल्याकडे प्रत्येक राज्य सरकारची त्यांचा एक लोकसेवा आयोग आहे. जसं महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग. या लोकसेवा आयोगामध्ये त्या राज्यातली जी क्लास 1 पद असतात किंवा ग्रुप ए पद असतात ती भरली जातात. त्याच्यामध्ये डेप्युटी कलेक्टर आहे, DYSP आहे, डेप्युटी सीओ आहे, BDO आहेत, तहसीलदार आहेत, ग्रुप 2 मध्ये नायब तहसीलदार आहेत, PSI आहेत, STI आहेत, अशा अनेकशा पोस्ट त्याच्यामध्ये भरल्या जातात. किंवा फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या काही पोस्ट आहेत, RTO डिपार्टमेंटच्या काही पोस्ट आहेत. या सगळ्या पोस्ट ह्या महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन मधून म्हणजेच MPSC मधून भरतो. आता MPSCच्या आणि UPSCच्या, आता मी तुम्हाला UPSC बद्दल तर बेसिक सांगितलं,
पण एमपीएससी आणि युपीएससी मध्ये काय फरक आहे सिलेबस मध्ये किंवा प्रिपरेशन करण्यामध्ये, किंवा बेसिक म्हणजे तुम्हाला म्हणजे दोन्ही एक्झाम सायमल्टेनियसली प्रिपेअर करता येतील की नाही, किंवा कशाला प्रिफर करावं लागेल, प्रिफरन्स द्यावा लागेल, असे बरेचसे डाऊट बऱ्याच मुलांच्या आमच्या एक्सपिरियन्स नुसार, जे लोक आमच्याशी इंटरॅक्ट करतात त्यांच्या एक्सपिरियन्स नुसार आहे की हे कॉमन डाऊट्स असतात सगळ्यांच्या मनामध्ये, आणि त्या कॉमन डाऊटच्या बेसिसवरतीच मी तुम्हाला आज थोडंसं गाईड करेन. एमपीएससी ची परीक्षा पण ही सेम 3 टप्प्यामध्ये होते. त्याच्यामध्ये पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि इंटरव्ह्यू म्हणजे पर्सनॅलिटी टेस्ट असते. इथे पूर्व परीक्षेमध्ये थोडासा फरक आहे युपीएससीच्या आणि याच्यामध्ये. इथे पण 2च पेपर असतात राज्यसेवामध्ये, एक जीएसचा असतो आणि एक सीसॅटचा असतो. नंबर ऑफ मार्क्स पण सेम असतात, 200 मार्काची एक्झाम असते. नंबर ऑफ क्वेश्चन्स पण सेम असतात. जीएसच्या पेपरमध्ये 100 क्वेश्चन्स असतात, सीसॅटच्या याच्यामध्ये 80 क्वेश्चन्स असतात. पण एमपीएससी मेरिट लावताना प्रिलिमचा दोन्ही पेपरचा विचार करते. या एक्झाम मधून जे क्लिअर होतात, मुख्य परीक्षेसाठी जे म्हणून पात्र होतात, ती क्लिअर झाल्यानंतर आता इथे पण एक मेजर डिफरन्स आहे युपीएससी आणि एमपीएससीच्या परीक्षेमध्ये. मुख्य परीक्षेमध्ये एमपीएससीच्या मुख्य परीक्षेमध्ये तुम्हाला पण इथे इंग्लिश आणि मराठी हे सब्जेक्ट असतीलच. थोडा पार्ट डिस्क्रिप्टिव्ह असेल आणि थोडा पार्ट ऑब्जेक्टिव्ह असेल, आणि बाकी तुम्हाला 4 जीएसचे पेपर असतील, जनरल स्टडीजचे. हे कॉमन पेपर असतील, सगळ्यांना सेम पेपर असतील. इथे तुम्हाला ऑप्शनल सब्जेक्टची गरज नसते. या ऑप्शनल सब्जेक्टची प्रोव्हिजन एमपीएससीच्या मुख्य परीक्षेमध्ये नाही. 4ही पेपर तुम्हाला कॉमन असतील, प्लस लँग्वेजेसचे पण तुमचे पेपर सगळ्यांना सारखे असतील. अजून महत्वाचा फरक म्हणजे एमपीएससीचे जीएसचे जे 4 पेपर असतात मुख्य परीक्षेचे, हे ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाचे असतात. म्हणजे इथे एमसीक्यू टाइप ऑफ क्वेश्चन विचारले जातात, ऑप्शन आणि त्याचे पर्याय अशा स्वरूपामध्ये असतात. सेम इथेही निगेटिव्ह मार्किंग असते. आणि ही परीक्षा, मुख्य परीक्षा क्लिअर झाल्यानंतर इथे पण मुलाखत होते, पर्सनॅलिटी टेस्ट होते. फॉर्मॅट जवळपास सेम असतो. तिथेही आयोगाचे एक मेंबर आणि एक टीम असते, ग्रुप ऑफ पॅनल असतं. आणि फक्त ही परीक्षा जी असते ती 100 मार्काची असते. अशी टोटल एमपीएससीची 900 मार्कची एक्झाम आहे आज सध्या. याच्यामध्ये वेळोवेळी आयोग आणि सरकार त्यात बदल करत असतं. हे जे 4 पेपर असतात ऑब्जेक्टिव्ह, ह्याच्यामध्ये पण बेसिक जो कॉम्पोजिशन आहे या पेपरचं, ह्याच्यामध्ये पण तुम्हाला हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स अँड ऍग्रिकल्चर, HRD म्हणजे ह्युमन रिसोर्सेस डेव्हलपमेंट अँड ह्युमन राईट्स, असे हे सब्जेक्ट प्रत्येक पेपरमध्ये त्याचं डिव्हिजन केलं. तुम्ही ते वेबसाईटवरती एमपीएससीच्या पाहू शकता की त्याचं डिटेल डिस्क्रिप्शन. त्याच्याबद्दल मी जास्त डिटेलमध्ये बोलणार. ह्या एमपीएससीच्या ज्या क्लास 1 ज्या पोस्ट असतात आणि क्लास 2च्या ज्या पोस्ट असतात, ह्या आपल्या जिल्ह्याच्या आणि महाराष्ट्राच्या प्रशासकीय यंत्रणेच्या खूप महत्वाच्या पोस्ट असतात. म्हणजे महसूल विभागाची डेप्युटी कलेक्टर आणि हे असते, पोलीस विभागाची डीवायएसपी पोस्ट असते, जिल्हा परिषद आणि डेव्हलपमेंटच्या डेप्युटी सीईओ ही पोस्ट असते. ह्या सगळ्या खूप महत्वाच्या आणि जबाबदारीच्या पोस्ट असतात. आतापर्यंत सांगण्यावर तुमच्या लक्षात आलं असेल की बेसिक जो सब्जेक्ट मॅटर आहे हा बऱ्यापैकी कॉमन आहे युपीएससी आणि एमपीएससीचा. पूर्व परीक्षेचा तर जवळपास सेम आहे. फक्त तुम्हाला महाराष्ट्राशी रिलेटेड जो काही इतिहास आणि भूगोल आणि काही घडामोडी असतील त्याचा थोडासा जास्त अभ्यास करावा लागेल. मुख्य परीक्षेमध्ये पण तुम्हाला एक HRDचा आणि ह्युमन राईट्सचा एक पेपर आहे, त्याचा थोडासा जास्त अभ्यास करावा लागेल. आणि महाराष्ट्राशी रिलेटेड भूगोल, इतिहासाचा थोडासा जास्त अभ्यास करावा लागेल. फॅक्च्युअल एक्झाम असल्यामुळे त्या तुम्हाला थोडासा कॉन्सन्ट्रेशन आणि फोकसने अभ्यास करावा लागेल. पण हे जे विषय आहेत, हे जे पेपर आहेत, याचं जे कंटेंट आहे युपीएससी आणि एमपीएससी ह्या दोघांनाही तेच आहे, सेम आहे. त्यामुळे माझ्या ओपिनियननुसार, माझ्या पर्सनल ओपिनियननुसार जे मुलं एमपीएससी किंवा युपीएससी प्रिपेअर करण्याची इच्छा आहे, एकाच वेळी या दोन्ही एक्झाम ते सायमल्टेनियसली प्रिपेअर करू शकतात. त्याच्यामध्ये काही संकोच करण्याचं कारण नाही. मी स्वतः दोन्ही एक्झाम प्रिपेअर करत होतो, दोन्ही एक्झाम क्लिअर पण झालो होतो.
त्यामुळे मी तुम्हाला कॉन्फिडन्सली सांगू शकतो की ह्या तुम्ही दोन्ही एक्झाम प्रिपेअर करू शकता, कारण दोन्ही एक्झाम ह्या कधीही ओव्हरलॅप नसतात, त्याच्या वेगवेगळ्या डेट्स असतात, त्यामुळे तुम्ही दोन्ही एक्झाम करू शकता प्रिपेअर. या एक्झाम शिवाय आता मी एक तुम्हाला बऱ्याचदा आपण इग्नोर केलेला पार्ट असतो किंवा बऱ्याचदा सेमिनार्स मध्ये किंवा ज्या ठिकाणी आपल्याला गायडन्स असं मिळतं त्या ठिकाणी बऱ्याच कमी ठिकाणी या काही बाकीच्या एक्झाम्स बद्दल सांगितलेलं असतं. मी तुम्हाला त्या एक्झाम बद्दल आज मी नक्की सांगणार. स्पर्धा परीक्षा प्रिपेअर केलं की तुम्हाला सगळ्यांनाच माहित असतं की एमपीएससी युपीएससी हे पहिलं डोक्यात येतं तुमच्या, आणि नावच आहे या एक्झामचं की स्पर्धा परीक्षा, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स. कारण खूप मुलं विलिंग असतात, सीट्स खूप लिमिटेड असतात, त्यामुळे तुम्हाला प्रचंड एफर्ट्स तर करावेच लागतात, डेडिकेशन, पेशन्स लागतं. कारण जसं मी सुरुवातीला सांगितलं की एक्झामची प्रोसेस 1 वर्ष चालते, म्हणजे पूर्व परीक्षा ते रिझल्ट ह्याच्यामध्ये हा 1 वर्षाचा साधारण पूर्ण काळ स्पेंड होतो. म्हणजे तुम्ही पहिल्या जरी अटेम्प्टला साधारण पूर्व परीक्षा 6 महिने आधी सुरुवात केली तरी तुम्ही 1.5 वर्ष तुम्हाला पहिल्या अटेम्प्ट मध्ये क्लिअर करायला लागतं. त्यामुळे पेशन्स पाहिजे, हार्डवर्क करण्याची तयारी पाहिजे. खूप काही जगावेगळं तुम्ही ह्या एक्झाम मध्ये करावं नाही लागत, पण ग्रॅज्युएशन पर्यंत किंवा 12th पर्यंत आपलं ते क्षेत्र नसतं, आपलं वेगळ्या विषयामध्ये ग्रॅज्युएशन केलेलं असतं. त्यामुळे समजा माझं मेडिकल एज्युकेशन मध्ये झालं, त्यामुळे मला पॉलिटी, इकॉनॉमिक्स, हिस्ट्री या विषयांचा काही म्हणजे कधी संबंध नाही आला. 10वी नंतर आपण त्या विषयांपासून दूर गेलेलो असतो. त्यामुळे या एक्झामचा पुन्हा एकदा आपल्याला या विषयांचा अभ्यास करावा लागतो, त्याच्यासाठी वेळ लागतो, त्यासाठी पेशन्स लागतो. मग तुम्हाला आवड असेल किंवा नसेल, त्याच्यामध्ये आवड तुम्हाला डेव्हलप करावी लागते. ह्या गोष्टी महत्वाच्या असतात. आणि हे करत असताना बऱ्याच मुलांना बाकीच्या पण काही ऑपॉर्च्युनिटी असतात आणि त्या पण तेवढ्याच इम्पॉर्टंट आणि तेवढ्याच चांगल्या असतात. त्याच्याबद्दल थोडंसं इग्नोरन्स किंवा थोडासा आपण म्हणतो की दुर्लक्षपणा करतात आणि त्याच्या फोकस पण नाही केला जात. अशा काही एक्झाम आहेत. एक स्टाफ सिलेक्शन कमिशन असते, ही पण पुन्हा एकदा केंद्र सरकारचीच एक कमिशन आहे की ज्याच्यामध्ये क्लास 2 किंवा ग्रुप गॅझेटेड म्हणजे आपण जे इन्कम टॅक्स मध्ये इन्स्पेक्टर, एक्साइज मध्ये इन्स्पेक्टर, कस्टम्स मध्ये इन्स्पेक्टर, अशा वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये जे आहे असे आपण पोस्ट बघतो, हे स्टाफ सिलेक्शन कमिशन हे त्या पोस्ट भरण्याचं काम करतं. त्याची पण एक्झाम 2-3 टप्प्यामध्ये होते, त्या 2 प्रकार असतात एक्झामचे त्याच्यामध्ये. तर स्टाफ सिलेक्शन कमिशन ही पण एक खूप चांगली संधी आहे. महाराष्ट्रात त्याच्याबद्दल थोडा कमी अवेअरनेस आहे, पण ह्याचा नक्कीच विचार करायला पाहिजे. जे लोक स्पर्धा परीक्षेचा विचार करत असतील त्यांनी ही पण एक एक्झाम डोक्यात असू द्या. एक IBPS नावाची एक ऑर्गनायझेशन आहे. बँकिंग क्षेत्रामध्ये ज्या मॅनेजरियल लेवलच्या आणि क्लरिकल लेवलच्या ज्या पोस्ट असतात किंवा एक ऑपॉर्च्युनिटी असतात, त्यांना रिक्रूट करण्याचं काम ही बॉडी करते. याच्यामध्ये पण आजकाल दरवर्षी हजारो सीट्स अवेलेबल असतात. तर मुलांनी याचा पण नक्की विचार करायला पाहिजे, कारण तुम्ही स्पर्धा परीक्षेसाठी प्रिपरेशन करता तर CSAT हे एमपीएससी मध्ये पण असतं, युपीएससी मध्ये पण असतं, बँकिंग मध्ये पण ते थोडं डीप असतं अजून. ते तुम्ही असाही विचार करायला पाहिजे. इथेही खूप चांगल्या संधी आहेत अवेलेबल. एक युपीएससी अजून 2 एक्झाम घेते याच्याशिवाय. एक CDS असते, कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेसची एक्झाम असते. एक CAPF ची असते, सेंट्रल आर्म फोर्सेसची एक एक्झाम असते. म्हणजे आपण जे पॅरामिलिटरी फोर्सेस कॉमन लँग्वेज मध्ये म्हणतो, ITBP असेल, CRPF असेल, CISF असेल, BSF असेल, याच्यामध्ये ज्या क्लास 1 पोस्ट आहेत, असिस्टंट कमांडंट म्हणतो आपण, त्यांच्या रिक्रुटमेंटचं काम ही CAPF या एक्झाम मधून होतं. युपीएससी त्याची वेगळी एक्झाम कंडक्ट करते. इथे तुम्हाला नक्कीच खूप actually I just saw one message. I should be I should be in Hindi or English because some people are not understanding Marathi language. So it is better henceforth I will speak in Hindi. तो एक्चुअली कॉम्पिटिटिव एग्जाम के बारे में मैं अभी ये बता रहा था कि एमपीएससी
मतलब स्टेट कमीशन छोड़ के और यूपीएससी सेंट्रल कमीशन छोड़ के और बाकी और एक ऑर्गेनाइजेशन है, बॉडीज है, वो इंडिया के डिफरेंट डिफरेंट ऑर्गेनाइजेशन के लिए रिक्रूटमेंट करती है। जैसे रेलवेज के कुछ एग्जाम्स अलग होते हैं, बैंक्स के एग्जाम अलग होते हैं, आईबीपीएस एक बहुत अच्छी अपॉर्चुनिटी क्रिएट करती है, ऐसे स्टाफ सिलेक्शन कमीशन है। मैं यूपीएससी के दूसरे एग्जाम्स के बारे में बता रहा था कि सीडीएस एंड सेंट्रल आर्म फोर्सेस के एग्जाम होती है, दैट इज आल्सो वेरी इंपॉर्टेंट। एक बहुत मतलब अनइग्नोर्ड एरिया और एक होता है कि एक आरबीआई रिजर्व बैंक ऑफ इंडिया भी एक एग्जाम लेती है, ग्रेड बी कहते हैं उसको, और उनका और एक एग्जाम होता है ग्रुप मतलब क्लास 2 पोस्ट के लिए, दैट इज आल्सो वेरी इंपॉर्टेंट एंड उसमें भी काफी अच्छी अपॉर्चुनिटीज होती है। तो मुझे लगता है कि मैंने आपको एक बेसिक आइडिया दे दिया है यूपीएससी के रिगार्डिंग, एमपीएससी के रिगार्डिंग, और बाकी जो बैंकिंग सेक्टर्स है, स्टाफ सिलेक्शन कमीशन है, और यूपीएससी के बाकी एग्जाम्स के रिगार्डिंग। अब आपको सिलेक्ट करना है, चाहे तो आप थोड़ा टाइम ले लीजिए एक डिसीजन लेने में कि जैसे मैंने इनिशियली कहा कि आपके फ्रेंड से डिस्कस कीजिए जो क्लोज करीब है, आपके जो मेंटोर है, गाइड्स है, टीचर्स है, उनसे डिस्कस कीजिए कि सर मुझे इसमें इंटरेस्ट है, मुझे ये करना है। क्योंकि एक बार आप डिसीजन लेते हो तो उसमें काफी सारा आपको एफर्ट्स देने की जरूरत है। इट नीड्स पेशेंस, परसिवरेंस एंड लॉट्स ऑफ हार्ड वर्क। सो जस्ट डिसाइड कि आपको क्या करना है और आप फिर आगे का रास्ता आपको तय करना है। और अभी मैं आपको जो भी लिसनर्स हैं उनको अगर कोई डाउट्स है मन में, तो उसके लिए मैं एक अपॉर्चुनिटी देना चाहता हूँ कि वो बिल्कुल खुल के मुझसे बात कर सकते हैं, और जो भी आपके कोई क्वेरीज है, डाउट्स है इसके रिगार्डिंग, या ओवरऑल कोई जनरल डाउट्स, वो मुझे पूछ सकते हैं। आई विल आंसर दैट, प्लीज। So thank you for your information. I would like to know what should be the mental strength when you are going for UPSC and MPSC exams. Mental strength. Yes. Mental strength, how it should be, how strong you should be mentally and physically to pursue for this MPSC and UPSC exams. Actually, it is a very good question, because as I earlier said, कि even if you prepare well with 100% dedication and you just took all your efforts, still it will take at least 1.5 years to clear it in first attempt. So naturally, you should be very focused to this exam. You should be a very calm and composed, because when you go to the personality test, there might be some surprise questions, and there might be testing your confidence, your honesty, your analysis. So you should be thoroughly prepared for that, and you should be what can I say, you have to be strong, you have to be strong, that there is no alternative for that. So you should just think yourself, I am going to prepare for a competitive examination till graduation. What is the general tendency of universities and our graduations? कि चलो यार, मतलब ये मैक्सिमम लोग पास करने हैं या पास हो जाना है इन लोगों को, तो ये पास हो जाएंगे। बट दिस इज अ कंपटीशन एग्जामिनेशन, दिस इज द एग्जामिनेशन ऑफ रिजेक्शन। यहाँ पे मैक्सिमम लोग रिजेक्ट हो जाते हैं। जैसे मैंने प्रीलिम्स का एग्जाम्पल दिया था कि 8 लाख 10 लाख लोग अपियर होते हैं, मेंस के लिए ओनली 15,000 13,000 16,000 एग्जाम अपियर होते हैं। इसके लिए आपको काफी क्लियर होना है, और आपको मतलब मेंटली एक आपको प्रिपेयर रहना है कि ये एग्जाम के लिए थोड़ा टाइम लग सकता है, या मुझे थोड़ा हार्ड वर्क करने की जरूरत पड़ सकती है, एंड मुझे फोकस रहने की जरूरत पड़ सकती है। तो आपको इसके बारे में बिल्कुल क्लियर रहना है कि आपको थोड़ा मेंटली स्टेबल रहना बहुत जरुरी है इसमें। सर, मला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला, प्लीज। की एमपीएससीच्या परीक्षेसाठी म्हणजे साधारणपणे विद्यार्थी मेडिकलला जातील, इंजिनिअरिंगला जातील, पण एमपीएससीच्या परीक्षेसाठी अपियर होण्यासाठी
मनात असा का फोबिया असतो की ते आपल्याच्यानी होणार की नाही किंवा होईल, आणि फार कमी लोक, इव्हन महाराष्ट्रीयन सुद्धा फार कमी लोक तिकडे वळतात, ह्याच्या मागे काय कारण असू शकतं? युपीएससीच्या एक्झाम साठी बोलता तुम्ही? एमपीएससी, मी एमपीएससीचं म्हणतो. एमपीएससीचं ऍक्च्युली माझं एक मला असं वाटलं तुमचं युपीएससी कडे का कमी मुलं वळतात, पण युपीएससी कमी वळतात असं तुम्हाला विचारायचं आहे ना? सर, हॅलो सर, माझा असा प्रश्न आहे की म्हणजे युपीएससीची एक्झाम आपण मराठी मुलं मराठीमधून प्रिपेअर करू शकतो का फक्त इंग्लिश मधूनच करता येतं असं? हा, ऍक्च्युली मी आता आधी ज्या मुलाने प्रश्न विचारला त्याचं उत्तर देतो. ओके सर. ऍक्च्युली फोबिया जो आपण ऐकले तो बेसिकली फोबिया हा आपण मित्रांकडून किंवा कुठून तरी गॉसिप्स ऐकले असतात की एमपीएससीची परीक्षा खूप कठीण असते, 16 तास 18 तास अभ्यास करावा लागतो, सगळं तुमचं पर्सनल लाईफ पूर्ण तुम्हाला म्हणजे त्याग करून त्याचा तुम्हाला आयसोलेट होऊन स्टडी करावा लागतो. तर ह्या सगळ्या आपण ज्या ऐक्यू असतात गोष्टी, त्याच्यामुळे आपण एक्झामला आधीपासूनच एक फिअर ऑफ अननोन म्हणतो ना, ती एक फिअर क्रिएट झालेली असते आपल्या माइंडमध्ये. एक मतलब एक डर होता है एग्जाम का, पर जब हम उसका थोड़ा मतलब प्रिपेयर करने का माइंड में सोच लेते हैं, उसका सिलेबस देख लेते हैं, वो जो प्रिपेयर कर रहे हैं उनके साथ इंटरेक्ट करते हैं, तो फिर हमें थोड़ा सा कॉन्फिडेंस आने लगता है कि नहीं यार, ये मैं कर सकता हूँ, अगर मैं थोड़ा एफर्ट्स देने के लिए रेडी हूँ, हार्ड वर्क करने के लिए रेडी हूँ, तो ऐसा भी ये कोई रॉकेट साइंस नहीं है, मैं कर सकता हूँ, बस मुझे थोड़ा एफर्ट देने की जरूरत है. तो ये मतलब पता नहीं होता है, हम दूर से देखते हैं चीज को, इसलिए हमें उसका थोड़ा एक फोबिया होता है या डर होता है. तो इसका डरने की कोई बात नहीं है. यस, इट इज डिफिकल्ट है, कंपटीशन है, हार्डवर्क है, पर आप उसका सही प्लानिंग करो, सही उसका तैयारी करो, सब सब्जेक्ट अच्छे से करो तो कर सकते हो. उसका डरने की या फोबिया लेने की कोई जरूरत नहीं है इसमें. दूसरी एक मैडम ने बात कही है, पूछा है कि यूपीएससी की एग्जाम हम रीजनल लैंग्वेज में दे सकते हैं क्या? इसका आंसर है यस, आप बिल्कुल मराठी में आपकी एग्जाम दे सकते हो, उसमें कोई भी मतलब कंफ्यूजन रहना नहीं चाहिए. यूपीएससी का प्रीलिम्स बस आपको हिंदी और इंग्लिश, ये 2 लैंग्वेज में होता है, 2 पेपर, पर आपके जो मेंस के पेपर होते हैं, आप ऐसे और बाकी के जो पेपर है वो सब मराठी में लिख सकते हो, मराठी लैंग्वेज में बिल्कुल लिख सकते हो. इवन आप इंटरव्यू भी अपना मराठी लैंग्वेज में दे सकते हो. यूपीएससी के पैनल के पास हर एक लैंग्वेज के ट्रांसलेटर्स होते हैं, इंटरप्रेट करते हैं, जो आपकी बात पैनल तक कन्वे करते हैं इंग्लिश में ट्रांसलेट करके. तो उसकी कोई मतलब कंफ्यूजन नहीं या डर या चिंता करने की कोई जरूरत नहीं है. यू कैन प्रिपेयर वेल इन मराठी. Thank you, sir. Can I ask one question? Hello, sir. Sir, प्लीज. जर IPS ची परीक्षा म्हणजे आता IPS ची जी परीक्षा असते ती कोणत्या विषयावर जास्त बेस त्याचा पॉलिटिकल सायन्स वर असतो का म्हणजे हिस्ट्री, असे कोणत्या विषयावर असतो IPS? हे बघा, एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे आयपीएस ची अशी वेगळी एक्झाम नसते, ही एकच एक्झाम असते, युपीएससी म्हणतो आपण जी, युपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन. तर त्याच्यामध्येच IAS, IPS, IFS, IRS, IRTS अशा 22-23 सर्व्हिसेसचे ग्रुप ए, ग्रुप बी ऑफिसर्स रिक्रूट केले जातात. ह्या सगळ्या एक्झाम, ह्या सगळ्या पोस्टसाठी तुम्हाला एकच एक्झाम द्यावी लागते, आणि त्या एक्झाम मध्ये तुमचा जो काही रँक येईल आणि तुमची जी काही चॉईस असेल त्याच्यानुसार तुम्हाला सर्व्हिस मिळते. म्हणजे तुमचा IPS जर पहिला चॉईस असेल तर तुम्हाला IPS मिळेल, तुमचा रँक जर चांगला असेल तर. तुमचा IAS पहिला ऑप्शन असेल तर IAS मिळेल, IRS पहिला ऑप्शन असेल तर IRS मिळेल. त्यासाठी पॉलिटिकल सायन्स वगैरे असं एकाच विषयावरती भर असेल असं नाही. युपीएससीला जो काही पूर्व परीक्षेला सिलेबस आहे, मुख्य परीक्षेला जो सिलेबस आहे आणि इंटरव्ह्यूला जे आहे ते ह्या सगळ्या पोस्टसाठी हे कॉमन गोष्ट आहे. सगळ्यांचे पेपर वेगळे असतील, त्यामुळे असं कुठल्या एका विषयावरती फोकस असेल असं काही नसतं. Hello, my question is, which is a stream of good stream going for the commerce or engineering, which is a good stream of the attending the MPS and UPS exams?
Actually, there is no such a good stream to appear for this examination, because myself is from medical background. Some of my colleagues from IAS, IPS, and IRS batchmates are IIT and IIM, and from various engineering, commerce backgrounds. So there is no such ideal stream. You should do your graduation in whatever field you like. Your priority should be that only. You should enjoy your graduation. That is important. And as I earlier said, UPSC didn't mention any special qualification. We are giving priority this order. They just mentioned to appear for this examination, you must be a graduate from any recognized university. So any graduation will do. That is your personal choice. Kitne graduation karna hai, and you should give preference for that. Yeah, and Just which is the, sorry. Just because of preparing for UPSC. Yeah. Before graduation, this is preparation will be about after graduation. You can start preparing from at any point of time. Even after 12th, many students are preparing after 12th also, but it should not decide your graduation. Yes, I'm going to prepare for civil services after my graduation. That's why I'm opting for arts or commerce or engineering. It should not be your criteria, in my opinion. You just do your best graduation, whatever you like, and after that you can dedicatedly prepare for the civil services. Meanwhile, after 12th and during graduation, you can prepare for some basic things that are required for preparing for this examination. Like you can start reading one newspaper like Indian Express, The Hindu. You can watch TV debates, important debates on TV. You can just go through the CERT books of 5th to 12th standard, history, geography, polity, science, tech, economics. You can do this meanwhile till you complete your graduation. Because reading newspaper, and you should know about the current events, what's going on in our state and in India. That is very important aspect of any competitive examination. So you can start preparing that during your graduation time. You start reading newspapers, start reading these books, NCERT books, basic books. Thank But you. your prime focus should be on graduation, because in many cases it has happened. Even simple questions from your graduations are not answered by the interview candidates. That is very embarrassing. If you are doing graduation 3-4 years in one stream and not able to answer any particular question, that gives very wrong impression. Sir, Hello. sir, I want to know how many attempts do you have for this kind of exam? I mean, you can keep appearing till you don't qualify, or is there a limit to the number of attempts? I'm sorry if I have missed out this while you were speaking. अगर आपने बताया. I have not mentioned about that. Okay, sir. There are age limit and attempt limit. I mean, as well as MPSC. In MPSC, there is a age limit. That is actually as per the category you belong, open, OBC, SC, ST. There is a different age limit and different attempt limit for that. So for open, in my opinion, now there are 6 attempts in UPSC. You can appear for 6 attempts, 30. Or in case you are OBC student, there are 9 attempts and 33 years. In case of SC/ST, you have unlimited at the age of 38. For MPSC, there is the age limit. You can just go through the current provisions, because these age can be changed in the examination of 13-14. So there is an attempt limit and age limit. Okay, sir. Thank you very much. Even if you belong to the open category, you have enough attempts. 6 attempts means you have 7 years in hand. Right. Hello, sir. हॅलो. प्रिलिम एमपीएससी किंवा युपीएससी मध्ये प्रिलिम साठी किती मार्क्स हवे जेणेकरून आपण मेनला क्वालिफाय होऊ शकू? मैडम एक्चुअली मैं भी बात करता हूँ, बाकी लोगों को भी क्वेश्चन हो सकता है.
हाँ ठीक है। एमपीएससी या यूपीएससी के मेंस को अपेयर होने के लिए ये कोई फिक्स क्राइटेरिया नहीं होता यूपीएससी का। वो डिपेंड होता है कि उस साल कितने यूपीएससी को सीटें रिक्रूट करनी है। सपोज 900 करनी है, 1000 करनी है, 1000 करनी है, कितनी वैकेंसीज अवेलेबल है गवर्नमेंट के पास, और उस साल का पेपर की डिफिकल्टी लेवल कितनी थी, कितने लोग अपेयर हो गए थे, तो उसके हिसाब से वो डिसाइड करते हैं कि हमें इस बार 15,000 मेंस के लिए चाहिए लोग। तो वो क्या करते हैं, मेंस का प्रीलिम्स का आपका मार्क्स का एक चार्ट बनाते हैं, और जहाँ पे 15,000 खत्म होते हैं वहां लाइन लगाते हैं। तो जितना स्कोर आएगा वो उतने लोगों के लिए दैट बिकम मोस्टली मतलब लास्ट ईयर के लिए शायद यूपीएससी का 95 to 100 के बीच में कट ऑफ आया था जीएस के लिए आउट ऑफ 200 मार्क्स। तो ये कभी फिक्स नहीं होता है कि इतने मार्क्स चाहिए आपको, वो डिफिकल्टी लेवल के पेपर के ऊपर डिपेंड करता है, नंबर ऑफ सीट्स के ऊपर डिपेंड करता है। तो उसके बारे में आप अभी सोचना मतलब नहीं जरूरी है इसके बारे में। यू जस्ट गिव युअर बेस्ट, प्रिपेयर युअर बेस्ट। हाँ, अजून एक क्वेश्चन आहे सर की मेन एक्झाम आपण पास आउट झालो तर आपण प्रिपरेशन कसे सेट करायचे? आयपीएस, IRS, IAS आपण सेट करायचे असते का आपल्या मार्क्स वरून ठरते ते? नहीं, वो आपको डिसाइड करना है। आप प्रीलिम्स क्लियर होते हो तो यूपीएससी देती है आपको फॉर्म फिल करने के लिए, तो उसमें आपको आपका प्रेफरेंस नोट करना होता है। मतलब कुछ लोगों को हो सकता है कि पुलिस का जॉब कुछ फिजिकल प्रॉब्लम है या कोई टेक्निकल प्रॉब्लम है, इसके लिए पसंद नहीं है, या पुलिस का जो प्रेशर होता है या वो वर्क आवर 24/7 वर्किंग इस तरह के जो मतलब बताया जाता है, इसलिए कुछ लोग या मोस्टली गर्ल्स प्रीफर नहीं करते हैं। तो वो आप थर्ड नंबर पे डाल सकते हैं, पहला नंबर आईएएस डाल सकते हैं, दूसरा आईआरएस डाल सकते हैं, या बहुत सारे लोग आईआरएस पहला डालते हैं कि जिनको बहुत ज्यादा हेक्टिक या जो भी सो कॉल्ड पॉलिटिकल प्रेशर या सब चीजें पसंद नहीं करते हैं, तो आईआरएस पहला डाल सकते हैं। तो दैट इज कम्प्लीटली योर चॉइस, आपको क्या प्रेफरेंस देना है ये आपके हाथ में है। वो आप प्रीलिम पास होने के बाद मेंस या इंटरव्यू के लिए जो फॉर्म होता है उसमें आप सीक्वेंस से मेंशन कर सकते हो। सर मुलाखतीसाठी सर यूपीएससी एक्झाम साठी कोणकोणते सब्जेक्ट्स असतात? एक्चुअली मैंने पहले ही बता दिया था, शुरू का जो सेशन था मुझे लगता है कि आपने थोड़ा लेट ज्वाइन किया होगा। नाही सर, मला ऐकायला नाही आलं, ते आवाज मध्ये ऐकायला येत नव्हता, रेंजचा प्रॉब्लेम। हा, यूपीएससीच्या तुम्हाला कोणत्या ह्याच्यासाठी पाहिजे, म्हणजे पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, मुलाखत, त्याच्यासाठी कोणत्या टप्प्यासाठी पाहिजे? पूर्व परीक्षा। हाँ, म्हणजे यूपीएससी का जो प्रीलिम्स होता है या पूर्व परीक्षा है, उसके लिए आपको 2 कंपलसरी सब्जेक्ट है। कंपलसरी मतलब जो इंडिया में अपेयर हो रहे हैं सभी लोग, उनके लिए वो कॉमन पेपर रहेंगे। उसमें पेपर 1 होता है, वो जनरल स्टडीज कहते हैं उसको, 200 मार्क्स का होता है, 100 क्वेश्चंस होते हैं। उसमें आपको हिस्ट्री, ज्योग्राफी, इंडियन पॉलिटी, साइंस, करंट अफेयर्स, एनवायरमेंट, इकोलॉजी, ये सब सब्जेक्ट्स आपको प्रिपेयर करने होते हैं। इन सब सब्जेक्ट्स पे मल्टीपल चॉइस क्वेश्चंस, एमसीक्यूज पूछते हैं, 100 क्वेश्चंस पूछते हैं। इसमें नेगेटिव सिस्टम भी होती है। दूसरा पेपर जो होता है उसमें सीसैट कहते हैं, एप्टीट्यूड का पेपर होता है। उसमें आपको कॉम्प्रहेंशन के क्वेश्चंस पूछते हैं, डिसीजन मेकिंग, जनरल मेंटल एबिलिटी। सर फिर से बताइए जरा। मैडम ये आपको यूपीएससी के वेबसाइट पे ना सिलेबस का एक पेज का सिंपल एक आपको सिलेबस का कॉपी मिलेगा। उसमें पेपर 1 में क्या है और पेपर 2 में क्या है, ये इजीली अवेलेबल होगा। आप जस्ट गूगल पे भी डालोगे ना यूपीएससी प्रीलिम सिलेबस, तो जस्ट एक 10 पॉइंट का एक आपको राइटअप मिलेगा। ओके ओके। गुड इव्हनिंग सर, मला फक्त विचारायचं होतं की आपण दिवसातून स्पर्धा परीक्षांचा कमीत कमी किती तास अभ्यास करायला हवा? एक्चुअली ऐसा जैसे हम मतलब बात कर रहे हैं शुरू से,
ऐसा कोई फिक्स क्राइटेरिया नहीं होता है कि आपको इतने घंटे मिनिमम स्टडी करना चाहिए। ये तो अपने मतलब पर्सनल जो आपका स्टडी का स्टाइल है उसके ऊपर डिपेंड करता है कि आपकी ग्रास्पिंग पावर कितनी है, रीडिंग कैपेसिटी कितनी है, सिटिंग कैपेसिटी कितनी है, और आपको कितनी बार पढ़ने के बाद याद कर पाते हो। तो ऐसी कोई जरूरी चीज नहीं है कि इतने घंटे बैठना चाहिए। आप मतलब कितने घंटे बैठते हो वो ज्यादा इंपॉर्टेंट नहीं है, जितने घंटे आप बैठते हो उसमें आप कितना स्टडी करते हो वो ज्यादा इंपॉर्टेंट है। बहुत सारे लोग मैंने देखे हैं कि 12-15 घंटे बैठते हैं, पर आप 2 घंटे भी जाके देखो ना उनके बुक में तो वही पेज होता है, ऐसे बस बैठे होते हैं। तो दैट इज यूजलेस ना, कोई उसका फायदा नहीं है। तो आप जितना भी आपके पास आपके अगर कोई वर्क करके प्रिपेयर कर रहा है या कोई फुल टाइम प्रिपेयर कर रहा है तो उसके अकॉर्डिंगली आप जितना मैक्सिमम मतलब फोकस स्टडी कर सकते हो उतना करना चाहिए। जब तक आपको कॉम्प्रिहेंड हो रहा है, रीडिंग हो रहा है, लर्न हो रहा है, तब तक आपको करना चाहिए स्टडी। उसके लिए ऐसा कोई फिक्स क्राइटेरिया या फिक्स वर्क मतलब जो स्टडीइंग आवर ऐसा कुछ नहीं, वो आप आपके हिसाब से बिल्कुल कर सकते हो, हर एक को अलग। हॅलो, गुड इव्हनिंग सर. हॅलो सर, माझी ओटीची फर्स्ट अटेम्प्ट आहे, तर मला काय प्रिपेअर केलं पाहिजे? कशाची? ओटीची फर्स्ट अटेम्प्ट आहे, तर मला काय प्रिपेअर केलं पाहिजे? ओटीए म्हणजे ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमी. अच्छा, UPSC अंडर येते. हा हा हा. मला त्याच्याबद्दल फारसं आयडिया नाहीये, त्यामुळे मी काही म्हणजे प्रॉपर पर्सन नाहीये तुम्हाला गाईड करू शकेल असं. ओके ओके, थँक्यू. अजून कोणाला काही म्हणजे एमपीएससीच्या एक्झाम साठी 12th चे पर्सेंटेज इम्पॉर्टंट असतात का? 12th चे पर्सेंटेज इम्पॉर्टंट असतात का? नहीं नहीं नहीं, यहाँ दोनों एग्जाम साठी यूपीएससी असू दे किंवा एमपीएससी असू दे, ये दोनों एग्जाम के लिए आपके 12th के मार्क्स या ग्रेजुएशन के मार्क्स का कोई भी इम्पोर्टेंस नहीं है। उसका कहीं पे भी आपको मेंशन नहीं होता है या कहीं पे उसका इम्पैक्ट, नेगेटिव इम्पैक्ट, पॉजिटिव इम्पैक्ट दोनों नहीं होता है। ओके, थैंक यू सर. ओके. Good evening, sir. So at the end, you talked about RBI related exams. So will you Right. please elaborate a little bit? Actually, Reserve Bank of India recruits grade B level, that is the deputy manager, assistant manager level exams, and also clerical grade exams, and they conduct a separate exam for that. If you are just keep watching on the RBI's website and just Google, you will find the RBI grade B. Even they said grade B, it is a very good examination, and they recruit a group A officers of RBI through that examination. The posts are very good. Even you become the deputy governor of RBI after considerable time, sufficient time through that examination. So you can just go on Google and just type the RBI grade B examination. You will came to know about the syllabus, the dates, the notification, all that examination. But that is a good exam. Mostly people ignore that exam. But they have their unique syllabus for that, unique exam for that, and unique pattern of that. It's a slightly different from UPSC and MPSC. Anyone else? Hello sir, am I audible? कोणाला काही प्रश्न आहेत का? आता काही प्रश्न नसतील, काही वेळाने किंवा काही नंतर तुम्हाला काही प्रश्न आठवले तरी तुम्ही आपल्यापर्यंत तुमचे प्रश्न पोहोचवा. सरांकडून त्या प्रश्नासाठी व्यवस्थित कसं समर्पक मार्गदर्शन घेता आणि आपल्याकडे पोहोचवता येईल त्याची दक्षता आपण घेऊ. सर, आपण केलेलं मार्गदर्शन खरंच उपयुक्त आणि बोधपर असं होतं, आणि आता ज्या स्पर्धा परीक्षा जे देत आहेत किंवा देण्याची तयारी करत आहेत त्या सर्वांना हे नक्कीच प्रोत्साहनपर ठरेल. त्यासाठी आपण वेळ काढला, आम्हाला मार्गदर्शन सर्वांना केलं, त्यासाठी ऑल इंडिया काउन्सिल फॉर प्रोफेशनल ट्रेनिंग या संस्थेच्या वतीने मी आपला शतशः आभारी आहे. थँक्यू. आपण वेळ दिलात, यापुढेही आपण असंच मार्गदर्शन कराल, आम्हाला वेळेला आपलं सहकार्य मिळेल अशी आशा, अपेक्षा आणि प्रार्थना आपल्याकडे करतो.
आणि आपण त्याप्रमाणे सांगितलं की ह्या परीक्षा देणाऱ्यांसाठी अथक परिश्रम, खूप मेहनतीने अभ्यास करणं, प्रयत्न करत राहणं हे ज्या प्रकारे अनिवार्य आहे, त्याच प्रकारे त्यांचा स्वतःवरचा विश्वास हा सुद्धा तितकाच महत्वाचा. आणि त्या सर्वांना एक आत्मविश्वासपर अशी एक कवी आहेत कमलेश सटोसे, त्यांची एक कविता आठवते. तू ओळखून आहे सामर्थ्य तुझे अपार, तू ओळखून आहे सामर्थ्य तुझे अपार, होकार एक असू दे जरी असतील लाखो नकार, होकार एक असू दे जरी असतील लाखो नकार, घे उंच भरारी आता तोडून पाश सारे, कवेत नभ जिंकण्या हे चंद्र सूर्य तारे, रूप तेजोमय उधळू दे भेदूनी तुच्छ अंधार, रूप तेजोमय उधळू दे भेदूनी तुच्छ अंधार, डोळ्यातील स्वप्न फुलू दे पेटू दे पुन्हा अंगार, भरगाव पसरू दे आता, भरगाव पसरू दे आता यश कीर्ती शौर्य अगणित, भरगाव पसरू दे आता यश कीर्ती शौर्य अगणित, ही वाट यशाची चाल ओलांडूनी दिशा सीमित, ही वाट यशाची चाल ओलांडूनी दिशा सीमित. कवी कमलेश सटोसे यांची ही खूपच प्रोत्साहनपर अशी ही कविता, आत्मविश्वासपर अशी ही कविता. तर पुन्हा एकदा आपण केलेल्या मार्गदर्शनाबद्दल आपले शतशः आभार. आपणा सर्व उपस्थित श्रोतेगण, आपल्या क्वेरीज, आपण सजेशन्स दिलेत त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. त्याचबरोबर श्री अशोक जाधवर सर यांचे सुद्धा मनपूर्वक आभार, कारण आपली ओळख आणि आपलं मार्गदर्शन आम्हाला त्यांच्यामुळेच प्राप्त झालं. त्यामुळे पुन्हा एकदा अशोक जाधवर सर यांचे आभार. आजच्या कार्यक्रमाचे आयोजित AICPTR प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक, संस्थापक आणि सर्व स्टाफ मेंबर्स या सर्वांचे सुद्धा मनपूर्वक आभार मानतो. आणि मला 1 मिनिट सगळ्यांचं जस्ट बोलायचं आहे. हा सर. आपल्या संस्थेतर्फे मला इथे प्लॅटफॉर्मवर इतर मुलांना आणि जे इच्छुक आहेत, एस्पिरंट्स आहेत, त्यांच्याशी इंटरॅक्ट करण्याचा ऍक्च्युली तो माझा नेहमीच आनंदाचा आणि इम्पॉर्टंट भाग असतो, की आपण ज्या परिस्थितीतून आणि ज्या ह्याच्यामधून आपण प्रवास केला आहे त्याच्या. तर तुम्ही ही ऑपॉर्च्युनिटी मला एक उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो. आणि एस्पिरंट्सना मी एक फायनल फक्त तुम्हाला एक मंत्र देईल, की ऍक्च्युली तुमचं जे आत्ताचं एज आहे हे स्वतःची आयडेंटिटी निर्माण करण्याचं आहे, स्वतःची एक ओळख निर्माण करण्याचं आहे. त्यासाठी लागणारं तुम्हाला कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्ही करिअर करा, स्पर्धा परीक्षा असू द्या, तुम्ही तुमच्या म्हणजे BSc करून तुम्ही सायंटिस्ट व्हा किंवा फिजिक्स करून तुम्ही मॅथमॅटिशियन, प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्ही राजकारण करा, कोणत्याही फील्डमध्ये जा. पण तुमचं आत्ताचं जे हे 10 वर्षाचा काळ आहे तो तुमचं करिअर डेव्हलप करण्याचा, तुमची आयडेंटिटी क्रिएट करण्याचा आहे. त्यामुळे तुम्ही प्रचंड मेहनत करा, फक्त स्पर्धा परीक्षेसाठीच नाही, जे तुम्ही क्षेत्र निवडाल त्यामुळे तुम्ही प्रचंड मेहनत करा, त्या क्षेत्रासाठी लागणारे सगळे बारकावे शोधा आणि त्याच्यामध्ये मेहनत करा, कॉन्फिडेंट राहा आणि तुमच्या सामर्थ्यावर जस्ट बिलीव्ह इन युअर सेल्फ, तुमच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा की मी हे करू शकतो. तुम्ही डेफिनेटली ज्या क्षेत्राच्या मागे लागाल तिथे तुम्ही 100% सक्सेस होणार. तर मी सगळ्यांना ह्या पुढच्या तुमच्या प्रवासासाठी, तुमच्या करिअरसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. ऑल द बेस्ट. धन्यवाद 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 सर, खूप धन्यवाद. इन शॉर्ट तुम्ही सांगितलेली जिद्द आणि प्रयत्न ही गोष्ट, ह्या दोन्ही गोष्टी सर्वांनी जर मनापासून आणि मनात नक्कीच ठेवल्या तर त्यांना यशासाठी कुठे अशी काही कमतरता येईल असं वाटत नाही. आणि ह्यासाठी या जिद्द आणि प्रयत्नांसाठी सर एक आता जाता शेवटच्या 4 ओळी आठवल्या. अशी घ्यावी आकाशी उंच भरारी, अशी घ्यावी आकाशी उंच भरारी, प्रवाहात या थांबणे पुन्हा न व्हावे कधी, बांधावी गाठ अशी जिद्दीची आणि प्रयत्नांची, बांधावी गाठ अशी जिद्दीची आणि प्रयत्नांची, अंधार पिऊन उजळावी कहाणी संघर्षाची, अंधार पिऊन उजळावी कहाणी संघर्षाची. धन्यवाद सर. आज ह्याच ठिकाणी आपला आजचा हे वेबिनार संपलं असं मी जाहीर करतो. आपल्या सर्व उपस्थितांचे आणि मार्गदर्शकांचे पुन्हा एकदा आभार मानतो. धन्यवाद. शुभरात्री. थँक्यू.